नमस्कार. मी गौरी देवळणकर घोडके, पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 10वीतील पाठ क्रमांक 10 म्हणजेच रंगसाहित्याचे या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण शाळेत असताना नेहमीच आपली शैक्षणिक सहल जाते. यावर्षी सुश्रुत देखील एका सहलीला जाणार आहे. बघूया तर मग सुश्रुत या सहलीमध्ये नक्की काय काय मजा करतो. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व असायला हवे. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली. त्याबाबत एक फिल्म दाखवली. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, "कोण रे तुम्ही? इथं काय करत आहात?" पुस्तकांच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, "अरे, आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे." दरवर्षी शाळेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहल हा एक आनंदाचा, पर्वणीचा असा क्षण असतो. सुश्रुतच्या वर्गाची देखील सहल जाणार आहे. आपल्याला सहलीला जायचं असलं की आदल्या रात्री झोपच येत नाही. काय काय मजा करायची, मित्रांसोबत काय काय गप्पा मारायच्या, गाणी गायची, फिरायला कुठे जायचे, डब्यात काय घ्यायचे, या सगळ्या विचारांचं काहूर मनात माजलेलं असतं. सुश्रुतची अवस्था देखील हीच होती. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला जाणार होती. मुलांनो, भिलार हे पुस्तकांचं गाव सगळ्यांनाच माहीत असेल. या पुस्तकांच्या गावी सुश्रुतची सहल जाणार म्हणून सुश्रुत अतिशय आनंदित होता. या आनंदातच तो झोपीही गेला. काही वेळाने त्याला जाणवलं की काही पुस्तके स्वतः त्याच्याशी बोलायला आली आहेत. या पुस्तकांनी मुलामुलींचे वेश परिधान केलेले आहेत. म्हणजेच ही पुस्तके जणू काही ताई, दादा, मित्र, मैत्रिणी अशी त्याच्यासारखीच माणसं होऊन त्याला भेटायला आली आहेत. एवढंच नाही तर ही पुस्तके सुश्रुतला उठवू लागली आणि म्हणू लागली, "अरे उठ सुश्रुत, आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे." सुश्रुत तर आश्चर्याने म्हणाला, "तुम्ही सगळे कोण आहात?" "अरे, असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे, मी आहे कथा. गोष्ट हे माझंच दुसरं नाव." सुश्रुत म्हणाला, "आपली ओळख कशी काय?" कथा म्हणाली, "आईच्या, आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर, बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते, हो ना?" सुश्रुत म्हणाला, "हो, आत्ता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची." कथा म्हणते, "बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये." सुश्रुत म्हणतो, "तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया." बघा, आता अनेक पुस्तके
कादंबरी, कथा, त्यातील पात्रे सारेच सुश्रुत पुढे जिवंत झाले आहेत. सुश्रुतशी मैत्री करायला आले आहेत. अशा वेळी सुश्रुत म्हणतो, मी आपणाला आधी कधी पाहिले नाही. तो जरासा घाबरतो. तेव्हा कथा सांगते, अरे असा घाबरतोस काय? तुझ्या खऱ्या मित्रमैत्रिणींसारखे जरी आम्ही दिसत नसलो ना, तरी आम्ही तुझे अगदी खरे मित्र आहोत. कसं काय? अरे लहानपणापासूनच तू मला ओळखतोयस. माझं नाव आहे कथा. मुलांनो, कथा म्हणजेच गोष्ट. कथ्यते इति कथा म्हणजेच सांगितली जाते ती कथा. मग कथा ऐकणं, कथा सांगणं हे तर अबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कथा वाचायला, ऐकायला आणि सांगायलाही आवडतात. म्हणूनच कथा म्हणते, अरे आईच्या आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र आणि अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो आहोत. आणि तेव्हापासूनच आपल्याला वाचनाची सवयही लागली आहे. तेव्हा कुठे सुश्रुत म्हणतो, अरेच्या हो की, आत्ता आठवलं. आजी मला लहानपणी नेहमी कोल्हा, उंदीर, ससा कासव यांच्या गोष्टी सांगायची. पुढे कथा म्हणते, सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी म्हणजे कथेची वैशिष्ट्ये आहेत. मुलांनो, कथालेखन हा भाग इयत्ता 10वीत आपण जेव्हा अभ्यासतो उपयोजित लेखनामध्ये, तेव्हा आपल्याला आपले शिक्षक कायम सांगत असतात की कथेला योग्य शीर्षक आवश्यक आहे. कथेचा शेवट परिणामकारक व्हायला हवा. कथेला छानसं तात्पर्य लिहायला हवं. म्हणूनच कथा अतिशय सुंदर आणि उठावदार दिसते. यावर सुश्रुत विचारतो, कथा तुझे काही प्रकार असतात का? तेव्हा कथा म्हणते, हो अगदी बरोबर. परीकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक उपप्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. त्यावर सुश्रुत म्हणतो, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. बघा मुलांनो, आता कथेशी त्याची हळूहळू मैत्री व्हायला लागली आहे. कथेशी बोलता बोलता त्याला अचानक बालपणीतल्या आजीनं सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. ससा आणि कासवाची गोष्ट तर अगदी पिढ्यानपिढ्या आपण सगळे ऐकत आलो आहोत. म्हणजे आपल्या आजी आजोबांनीही ती कथा ऐकलीये, आपल्या आई वडिलांनीही ऐकलीये आणि आपणही तीच कथा ऐकत मोठे झालो आहोत. बघा, अशा अनेक कथांमधून कथेनं सुश्रुतला स्वतःचा परिचय करून दिला आहे. मग सुश्रुतची उत्कंठा अजून वाढली. सुश्रुतला वाटलं, अरेच्या, आज तर बाईंनी वर्गात सांगितलं की आपण विज्ञान कथा अभ्यासणार आहोत. मग विज्ञान आणि कथा यापैकी मला केवळ कथाच कळली. मग विज्ञान कथा नक्की काय आहे हे कळून घेण्यासाठी सुश्रुत म्हणतो कथेला की तुझे काही प्रकार आहेत काय? यावर कथा म्हणते, हो तर अगदी बरोबर, माझे वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ परीकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, माझे असे अनेक उपप्रकार आहेत. मुलांनो, परीकथा, या परीकथा म्हणजे फेरी टेल्स आपण लहानपणी खूप ऐकल्या आहेत, ज्यामध्ये परी असते, जादूगार असतो, अशी वेगवेगळी काल्पनिक पात्र असतात. बोधकथा
ज्या कथांमधून आपल्याला काहीतरी बोध मिळतो, जी कथा वाचल्यानंतर ऐकल्यानंतर आपल्याला काहीतरी संदेश मिळतो, आपल्या विचारांची गती वाढते, विचारांना आकार मिळतो, अशा बोध देणाऱ्या, मूल्य शिकवणाऱ्या कथा म्हणजेच बोधकथा. विज्ञान कथा. विज्ञान कथा म्हणजे विज्ञानातील शोध, भविष्यातील जीवन याविषयी गुंफलेल्या काल्पनिक कथा. छोट्या छोट्या गोष्टींमधून अवघड विज्ञान सोपं होत जाणाऱ्या या कथा असतात. पुढे सांगितलं आहे ऐतिहासिक कथा, ज्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचा उल्लेख आवर्जून करू शकतो. हिरकणीची कथा, शिवराज्याभिषेक सोहळा त्याची कथा किंवा इतर अनेक किस्से जे इतिहासात होऊन गेलेले आहेत, ज्यांच्या कथा आपण आजही ऐकतो, वाचतो, अशा सगळ्या ऐतिहासिक कथा. याचबरोबर पौराणिक कथा, परीकथा, साहस कथा, इतिहास कथा, विज्ञान कथा, भयकथा, रहस्य कथा असे कथांचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण कथा पुढे म्हणते, नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. बघा, नाटक, चित्रपट किंवा मालिका या सगळ्यांमध्ये काय असते, तर वेगवेगळी पात्र असतात. त्यांची परस्परांमध्ये काहीतरी गोष्ट असते, काहीतरी कथा असते आणि त्याविषयी ती सिरियल म्हणजेच मालिका, चित्रपट किंवा नाटक गुंफत असतं. बरोबर? त्या पात्रांचा स्वतःच्या आयुष्यातील वेगवेगळ्या अनुभवांची कथा म्हणजेच नाटक, मालिका किंवा चित्रपट होय. पुढे सुश्रुत विचारतो, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावे मला सांग ना. कथा म्हणते, य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगूळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार यांसारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलंय. सुश्रुत, किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? कादंबरी म्हणते, काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. सुश्रुत म्हणतो, मोठा म्हणजे किती ग? पुढे बघा, कथा म्हणते, य ग जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगूळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी, नामवंत म्हणजे प्रसिद्ध, नाव कमावलेले, प्रेक्षकांमध्ये वाचन प्रिय असणाऱ्या लोकांमध्ये जे प्रसिद्ध आहेत अशा लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम, अधिक उत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केले आहे. तृप्त करणे म्हणजेच संतुष्ट करणे. यावर सुश्रुतला खूप आनंद होतो. सुश्रुत म्हणतो, किती छान, पण ही ताई कोण आहे बरं? पुढे ही ताई कोण या प्रश्नाचं उत्तर ताई स्वतःच देते. कादंबरी म्हणते, काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. थोरली बहीण म्हणजे मोठी बहीण आणि धाकटी बहीण म्हणजे आपल्यापेक्षा लहान. आता कादंबरी म्हणजेच कथेची मोठी बहीण. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच. पुढे कादंबरी स्वतःची ओळख करून देताना सांगते की कथा जेवढी असते त्यापेक्षा थोडी मोठी, म्हणून माझ्यातही कथाच आहे. एक दीर्घ कथा, मोठी कथा म्हणजेच कादंबरी. पण माझा आवाका कथेपेक्षा खूप मोठा असतो. मोठा म्हणजे किती ग?
आता मात्र सुश्रुतला प्रश्न पडला आहे. अरे, माझ्यात खूप खूप पात्र असतात. त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात. आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो. सुश्रुत: खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. कादंबरी: बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून आला. बघा मुलांनो, पुस्तकातील वेगवेगळ्या पात्रांचा आणि सुश्रुतचा संवाद आता छानच रंगला होता. तेव्हा कथा सांगते की वेगवेगळ्या लेखकांनी वाचकांची वाचनाची तहान भागवली आहे. यातीलच एक प्रकार, हा साहित्य प्रकार म्हणजेच कादंबरी. कादंबरी म्हणजेच कथेची थोरली, म्हणजेच कथेची मोठी बहीण. मग कथेपेक्षा ती मोठीच असणार, पण किती मोठी? आवाका म्हणजे व्याप्ती. तर कादंबरी सांगते माझ्यामध्ये खूप खूप पात्र असतात. पात्र म्हणजे वेगवेगळी माणसं. माझा आवाका खूपच मोठा आहे, म्हणजे माझा विस्तार खूप मोठा आहे. आता स्वतःचं वैशिष्ट्य सांगताना कादंबरी सांगते या पात्रांचा परस्परांचा संबंध असतो. वेगवेगळ्या घटना, वेगवेगळे प्रसंग यातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. कथानक म्हणजेच गोष्ट, आणि उलगडत जाणे म्हणजे हळूहळू समजत जाणे, गवसत जाणे. कादंबरी वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात. आता जेव्हा आपण एखादी कादंबरी वाचायला घेतो तेव्हा कादंबरीचं वैशिष्ट्य असं की त्या कादंबरीची पात्र आपल्याला आपल्या ओळखीची वाटायला लागतात. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी जणू काही आपल्याबरोबरच घडतायत, आपल्या जवळच्या मित्रावरच प्रसंग ओढवला आहे की काय असंच वाटू लागतं. म्हणजे कादंबरी वाचताना आपण पूर्णपणे कादंबरीमध्ये रममाण होतो. अनेक अनपेक्षित वळणं घेत, अनपेक्षित म्हणजेच अपेक्षित नसलेले, अनेक अनपेक्षित वळणं घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. उत्कंठा वाढवणे म्हणजेच उत्सुकता वाढवणे. एखाद्या पानावर एखादा प्रसंग घडला आणि काही कारणानिमित्त आपल्याला पुस्तक खाली ठेवावं लागलं. ते काम पूर्ण करून आपण परत येईपर्यंत आपल्याला चैन पडणार नाही. कथेत पुढे काय घडलं असेल बरं? त्या पात्राबरोबर पुढे काय झालं असेल ही ओढ मनाला लागून राहते. त्यालाच उत्सुकता वाढणे असे म्हणले आहे. या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो, रममाण होतो. मुलांनो, अशा उत्कृष्ट कादंबऱ्या जेव्हा आपण वाचनासाठी हातात घेतो तेव्हा जेव्हा लोक म्हणतात ना की तहान भूक हरवून मी हे पुस्तक पूर्ण केलं, जोपर्यंत पुढे काय होतंय, शेवट काय होतो हे मला कळत नाही, तोपर्यंत आता मला चैन पडणार नाही. आणि खरंच लोक तासनतास दिवसेंदिवस ते पुस्तक हाताशी धरून बसतात. खाण्यापिण्याची, आजूबाजूला काय घडतंय, दिवस रात्र कशाचंही भान लोकांना उरत नाही. असं हे कादंबरीचं गमक आहे. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते, सुश्रुत, ओळखलंस का मला? अरे, मी आहे कविता. आपली तर फार वर्षांपासून चांगलीच ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. हो ताई, मला आठवतंय. ही आवडते मज मनापासूनी शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी
या माझ्या आवडत्या कविता आहेत. कविता म्हणते, छान हं सुश्रुत, माझं रूप छोटंसं आटोपशीर. मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. सुश्रुत म्हणतो, मॅडम नेहमी सांगतात, कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर ना? कविता म्हणते, अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? सुश्रुत म्हणतो, ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मध्ये, चित्रपटात ऐकतो सुद्धा. पुढे साहित्यातील वेगवेगळे प्रकार सुश्रुतला भेटायला येतात. कथा, कादंबरी आणि आता कविता. कविता स्वतःची ओळख करून देताना सांगते, सुश्रुत, अरे मला ओळखलं नाहीस? तुझी आणि माझी तर फार वर्षांपासून चांगलीच ओळख आहे. असं म्हटल्यावर सुश्रुतच्या लक्षात येतं, लहानपणी वेगवेगळी गाणी आपण ऐकली आहेत. ती गाणी आपण पाठ करून गायली सुद्धा आहेत. एवढंच काय, पाठ्यपुस्तकातल्या कविता आपल्याला अशा खडानखडा पाठ होतात. आपण त्या आनंदानं, उत्साहानं, तालासुरात म्हणतो. मग सुश्रुतला आठवतं. सुश्रुत म्हणतो, हो ताई, मला आठवतंय. ही आवडते मज मनापासूनी शाळा. त्याचबरोबर श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता आहेत. आता सुश्रुत कवितेला सांगतो, हो, माझी आणि तुझी ओळख फार लहानपणापासून आहे हे आता मला पटले आहे. कारण कविता आणि बालगीतं मी लहानपणापासूनच गात मोठा झालो आहे. मुलांनो, लहानपणी आपण ज्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात, मग हळूहळू आपल्याला त्या गोष्टी वाचाव्याशा वाटतात आणि अशीच आपल्याला वाचनाची गोडी लागते. त्याचप्रमाणे लहानपणापासून वेगवेगळ्या छोट्या छोट्या अगदी चारोळ्यांपासून ते मोठ्या कवितांपर्यंत वेगवेगळी बडबड गीते ऐकून आपण मोठे झालेलो असतो. ही बडबड गीते, बालगीते ऐकताना आपण स्वतः ती गुणगुणत असतो आणि ही गाणी केव्हा आपल्याला पाठ होतात हे आपल्याला कळतच नाही. याचं कारण काय असेल? तर सुंदर शब्दरचना, त्याचबरोबर त्याला मिळालेली संगीताची साथ, या दोन्हींमुळे गाणं अधिकच सुंदर आणि श्राव्य होतं. गाणं अधिक सुंदर झालं की ते आपोआपच आपल्या मनाला भिडतं. आपण पुन्हा पुन्हा ते गाणं गुणगुणत राहतो. त्याची चाल आपल्या मनात इतकी पक्की बसलेली असते की कधीतरी खूप वर्षांनी, खूप कालावधीने केव्हा तरी ती चाल, ते गाणं आपल्या पुढे आलं की आपल्याला त्याची चाल आठवते. कदाचित शब्द आठवणार नाहीत, कधी कधी शब्द आठवतात. अशा प्रकारे कितीही वर्षांनी आपण मनापासून ऐकलेली गाणी, कविता आपल्याला पुन्हा पुन्हा आठवत असतात. ती आपल्या मनावर अनंत काळासाठी कोरली गेलेली असतात. काय गंमत असेल नाही शब्दांची? म्हणूनच कविता म्हणते की लेखकांनी, कवींनी मला अतिशय सुंदर पद्धतीने तयार केलेलं आहे. माझं रूप अतिशय छोटं असलं, आटोपशीर असलं तरी देखील खूप छोट्या शब्दांमध्ये खूप मोठा आशय, म्हणजेच खूप मोठा अर्थ सांगण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. कविता स्वतःबद्दल सांगताना सुश्रुतला म्हणते, छान हं सुश्रुत, माझं रूप छोटंसं आटोपशीर. छोटंसं म्हणजे लहान, आटोपशीर म्हणजे अतिशय छोटं. जसं कथेची, कादंबरीची व्याप्ती
ही मोठी असते तशी माझी व्याप्ती अतिशय छोटी. छोट्या शब्दांमध्ये मोठा अर्थ सांगणं हेच तर माझं वैशिष्ट्य आहे. पुढे कविता म्हणते, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य आहे. छोट्या शब्दात, मोजक्या शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणं. आशय म्हणजे अर्थ सांगणं, कवितेचा मतितार्थ सांगणं, कवितेच्या शब्दांपलीकडचा अर्थ सांगणं म्हणजेच कवितेचा आशय, कवितेचा आत्मा, कवितेचा गाभा. म्हणूनच कविता म्हणते की अगदी छोटंसं आटोपशीर असं माझं रूप असलं तरी देखील त्यातून मोठा अर्थ निघतो. या कविता आपण 4 ओळींच्या कविता सुद्धा आपल्या मनात आपल्या जीवनाची कहाणी सांगणाऱ्या असतात. म्हणूनच त्या आपल्या मनाला खूप लवकर भिडतात. शिवाय कविता जेव्हा चालींवर येतात, त्यांना स्वरांचे साज चढतात, तेव्हा त्या अधिक आकर्षक होतात. आणि मग चालीवर गायलेलं एखादं गाणं, एखादी कविता ही आपण आजन्म लक्षात ठेवतो. चालीवर गायलेलं गाणं आपण पुढे कधीही विसरत नाही. म्हणूनच कविता म्हणते की माझं रूप जरी आटोपशीर असलं तरीही माझा अर्थाचा आवाका म्हणजेच व्याप्ती अतिशय मोठी आहे. मुलांनो, आत्तापर्यंत रंगसाहित्याचे या पाठात आपण सुश्रुतला कोण कोण भेटायला आलं याचा अभ्यास केला आहे. आत्तापर्यंत सुश्रुतची कथा, कादंबरी आणि कविता यांच्याशी छान मैत्री झाली आहे. आता पुढे सुश्रुतला नक्की कोण भेटायला येणार याचा अभ्यास करूया पुढच्या तासाला. धन्यवाद.